हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो आपला 4 मेला SSC GDचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये फर्स्ट शिफ्टचे जे क्वेश्चन आलेले आहे त्या क्वेश्चनच्या आधारावर आपण काही क्वेश्चन तयार केलेले आहे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात नागरिकतेचा उल्लेख आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भाग 2 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया याच्या संबंधित. तर भारताने नागरिकतेची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ब्रिटन मधून घेतलेली आहे. तर भारतामध्ये एकेरी नागरिकता आहे आणि ही जी आहे ही आपण ब्रिटन मधून घेतलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, जयपूर साहित्य उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 2006 मध्ये. या उत्सवाची सुरुवात 2006 मध्ये झाली आणि सुरुवातीला हा उत्सव जयपूर मधील ऐतिहासिक डिग्गी पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन याच्या संबंधित, जयपूर साहित्य उत्सवाचे संस्थापक किंवा संचालक कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विल्यम डॅलरिपन आणि नमिता गोखले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर रक्ताला संयोजी का म्हटले जाते, म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू का म्हटले जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कारण ते शरीराच्या विविध भागांना आणि ऊतींना म्हणजेच टिश्यूंना एकमेकांना जोडत असतात. तर रक्त हे शरीरातील संपूर्ण शरीरात फिरत असते. ते पोषक द्रव्ये, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि सप्तरके एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे वाहून घेऊन जाण्याचे काम करते. त्यामुळेच त्याला संयोजी टिश्यू म्हणजेच संयोजी ऊती किंवा कनेक्टिंग टिश्यू असे सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया याच्या संबंधित जो येण्याची शक्यता आहे, स्त्रीयुग्मक बिजांडाच्या कोणत्या भागात तयार होतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भ्रूणकोशामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, शिकागो येथील विश्व धर्म परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1893 मध्ये. तर ही परिषद 11 सप्टेंबर 1893 रोजी झाली. अमेरिकेच्या शोधात लगभग 400 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोलंबिया एक्सपोजिशन ने हा एक भाग म्हणून आयोजित केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन, जी ही परिषद झाली होती या परिषदेत भारताचे आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, जलप्रवाहाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे? तर ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा तिबेटमध्ये होतो आणि ते भारतात अरुणाचल प्रदेश मधून होऊन म्हणजेच आसाम मधून होऊन वाहते. ही नदी भारतातील वाहणाऱ्या नद्यांपैकी सर्वात मोठी आणि सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी आहे. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा नदी. तिची लांबी लगभग 25 म्हणजेच 2525 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, दक्षिण भारताची सर्वात मोठी व सर्वात जास्त पाणी आणणारी नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. त्यानंतर, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कलम 3 अनुसार.
त्यानंतर नवीन राज्याचे निर्मितीचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी कोणाची पूर्व परवानगी आवश्यक असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, भारताच्या राष्ट्रपतीची. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्य पुनर्रचनेबाबतचे विधेयक संसदेत कोणत्या बहुमताने मंजूर केले जाते? तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिंपल मेजॉरिटी म्हणजे साध्या बहुमताने हे पार केले जाते. तर घटनेच्या कलम 4 अनुसार कलम 2, 3 अंतर्गत केलेले सर्व घटना दुरुस्त्या ह्या 368 मध्ये जे उल्लेखित घटना दुरुस्त्या आहे त्यामध्ये येत नाही आणि त्यामुळे हे फक्त साध्या बहुमताने पास होऊ शकतात. त्यानंतरचा क्वेश्चन. आग्रा किल्ल्यातील नगीना मस्जिद कोणी बांधली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, शहाजहानने. तर शहाजहानने ही 1631 ते 1640 दरम्यान ही मस्जिद बनली. ती पूर्णपणे पांढऱ्या संगमरमरी दगडाने बनलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन. नगीना मस्जिद प्रामुख्याने कोणासाठी बांधण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राजघराण्यातील महिलांसाठी म्हणजे शाही महिलांसाठी बांधण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन. थोडी मस्जिद बद्दल थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहून घेऊया. तर मोती मस्जिद ही देखील शहाजहाननेच बांधलेली आहे, पण ती आकाराने नगीना मस्जिद पेक्षा थोडी मोठी असून दरबारातील सर्व लोकांसाठी बांधलेली आहे. त्यानंतर आहे जामा मस्जिद. ही मस्जिद शहाजहानची मुलगी जहान आरा बेगम हिच्या सन्मानार्थ बांधली होती. त्यानंतरचा क्वेश्चन. निळाच्या शेतीवरून महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी शेतकऱ्याचा उठाव झालेला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पुणे आणि अहमदनगरचे जे आता सध्याचे आहे अहिल्यानगर येथे झाली होती. त्यानंतरचा क्वेश्चन. एशियाई खेळ 2023 मध्ये भारताने नेमबाजी मध्ये एकूण किती सुवर्ण पदक जिंकली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे तर 7. त्यानंतरचा क्वेश्चन. स्वतःभोवती सर्वात हळू फिरणारा ग्रह कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, शुक्र ग्रह. तर शुक्र ग्रह हा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लगभग 243 दिवस लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन. सूर्यमालेतील कोणता ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, शुक्र ग्रह. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सूर्याभोवती सर्वात वेगाने फिरणारा ग्रह कोणता आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गुरु. त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लगभग 9 तास 55 मिनिटे लागतात. मणिपुरी नृत्याचा मुख्य विषय किंवा कोणता थीम आहे किंवा कोणत्या देवासाठी हा डान्स केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राधाकृष्ण म्हणजे कृष्णासाठी केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन. मणिपुरी नृत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ढोलाला काय म्हणतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पुंग. त्यानंतर याचबरोबर आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. धन्यवाद.